नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणेच आज जो आहे तर आजचे आले बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, सततच्या आले बाजारभावाची जी घसरण आहे तर ती कुठंतरी थांबली पाहिजे असा एक अंदाज होता। आता मी काल परवाचा एक व्हिडिओ टाकला होता, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओला पण कमेंट केले की त्यांच्याकडे 40-42 रुपये सध्या खरेदी चालू आहे। सिल्लोड असो, भोकरदन असो किंवा फुलंब्री असो, तर ह्या भागामध्ये जर व्यापारी 42 रुपयाने खरेदी करत असेल माल आणि त्याच दिवशी जे तर जाफराबाद किंवा माझ्या गावातले जे व्यापारी आहेत ते जर 38-37 रुपयाने किंवा 40 रुपयापर्यंत जर खरेदी करत असेल तर यामध्ये तर हा जो भावाचा फरक आहे खरेदीचा, तर हे मुद्दामून व्यापारी जे आहे तर स्वतःहून कमी मागतायत किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतायत, याच्याहून हे सिद्ध होतं आहे। आणि मी जे भाव सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये किंवा 37-38 ते 40 रुपयापर्यंत होते म्हणून, तर शेतकरी मित्रांनी काही शेतकरी मित्रांनी गैरसमज करू नये, कारण फुलंब्री आणि सिल्लोड, भोकरदन ह्या साईडला जे आहे तर अजूनसुद्धा 42 रुपयापर्यंत सौदे चालू आहे। मी सांगत नाही, तर हे कमेंट आलेल्या शेतकऱ्यांच्या सौदे झालेले आहेत। तर याचाच अर्थ असा, आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्या मागचा जो व्हिडिओ होता 2 दिवसापूर्वीचा, त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सरसकट 3300 रुपयाने माल मागितला म्हटलं। तर अशामध्ये सध्या भावाची परिस्थिती थोडीशी म्हणजे डाऊनच झालेली आहे, पण त्यामध्ये संधी साधतायत हे व्यापारी मनमानीने जे भाव मागत आहेत। आता शेवटी प्रत्येक शेतकऱ्याला हे जे तर कळलं पाहिजे की मार्केटचा अंदाज घेऊन मगच सौदे करायचे। आणि आता काही शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की अजून खोडवा प्लॉटचं काय नियोजन करावं, तर खोडवा प्लॉट ठेवला तर चांगलंच आहे। जर ठेवत असाल तर जूनपर्यंत ठेवलं, जुलै ऑगस्टसाठी पण ठेवलं। तुम्हाला जर शेतामध्ये काही दुसरं लागवड करायची नसेल तर त्यामध्ये तुमचं जर तुम्ही जून जुलैमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये तुमचा नवीन मालसुद्धा वाढतो, आणि त्यावेळेस चान्सेस खूप जास्त असतात की रेट वाढतील म्हणून। कारण सध्या बँगलोरचा आणि इतर जे राज्यातले जे माल आहे ते सध्या काढणीस सुरू आहे, त्याच्यामुळेच ही मंदी आली। कारण मार्केटमध्ये माल आवक जास्त झाली की मग आपोआपच भाव कमी व्हायला लागतात। आणि मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की यामध्ये जे मुस्लिम समाजाचे व्यापारी आहेत तर त्यांचे थोडं घेण्यामध्ये, सौदे घेण्यामध्ये थोडं कमी होते, कारण किंवा खरेदी जे मोठे व्यापारी असतात ते खरेदी करतात, जे छोटे व्यापारी असतात त्यांच्याकडून डायरेक्टली माल होलसेलमध्ये घेतात। ते व्यापारीसुद्धा ह्या रमजान महिन्यामध्ये थोडी आपली कामाकडे दुर्लक्ष करतात किंवा मग कमी खरेदी करतात अर्थातच। त्यामुळे सुद्धा ही जे मार्केट आहे तर थोडं कमी झालेलं आहे। अजून हा महिना संपला की हळूहळू जे तर भाव वाढतील असा एक अंदाज आहे। तर ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल थांबायचं तर तुम्ही थांबू शकता, किंवा मग ज्यांना खरंच जास्त गरज आहे पैशाची किंवा आर्थिक अडचणी आली असेल तर तुम्ही ह्या भावात सध्या देऊ शकता। आणि भाव जे आहे तर सध्या बघा, माझ्याकडे तर ह्याच भावाने मागत आहे, तर मलाही प्रश्न पडला आहे। त्यामुळेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट केली तर मलाही याचा फायदा होईल, आणि जे इतर शेतकरी माझे व्हिडिओ बघतात त्यांचासुद्धा फायदा होईल। जेणेकरून कमेंटद्वारे भाव जर टाकले प्रत्येक शेतकऱ्याने तर ते भाव प्रत्येक शेतकऱ्याला वाचता येईल किंवा समजेल। तर शेतकरी मित्रांनो, आजसुद्धा जे आहे तर भाव काही अजून कमी झालेले नाहीत आणि वाढले पण नाही ते माझ्याकडे। तुमच्याकडे अजून काही वाढ झाली असेल किंवा 2 रुपयाने जर सौदे महाग होत असेल किंवा अजून 2 रुपयाने कमी झाले असेल तर ते कमेंटमध्ये अवश्य कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।